रे गेले रे ते गेले, गावातली जत्रा गेली. चला घ्या भोगून तिचा. चला घेऊ खाऊन मटण आता. कुठलं मटण खातं बा मी आता, प्लेट पिसानं लांबवलं सारं बुड्यानं. मी आता चेक केलं भगुन्यात काहीच नाही, नुसतं हड्डे जात. आणि त्या सोयाबीनच्या वड्यात दुसरं काय त्याच्यात भगुन्यात. काय खाऊ घालता. स्कूटी पाहायला बसले गळ्या पिलात ना रे ते, दारू पिला ते 2 जण फक्त कोणतीला त्यातला चटका करणारा. पण त्यानं सोयाबीनच्या वड्या आणून टाकलात ना त्याच्यात, तो कालटे मी बरोबर जमत होती. कोण दिल्या मस्त माणूस आहे रे बा तू, मस्त लेका. त्याला का होटात ना पोटातल्या का ना, त्याला दारू पिऊ दिली तू ना मटण खाऊ दिलं. त्याच्या बायकाईला फोन लावून दिवसा बोलू नाही घेतलं आणि सारा अपराधपर करून टाकलं का. बापा मी काल केलं रे बापा. हो बापा मानाव घेशी नाही तर बा तू मानानं घेऊ बापा. मी काल सांगून काहीच काही मला काहीच माहित नाही बापा. त्याच्या बायका आल्या कशा काय तर. अरे बा तू पुन्हा शिकून राहिला, तू न स्पिन मारली ना. तुला खायला मटण कमी पडत होतं ना. अरे समाधान तू नाही गेला गळ्या पोहून. बुडे बा तसंही मला घरी जाऊन काही नव्हतं. माझी बायको एक तर घरी नाही. घरी जाऊन मी उपाशीच राहत होतो. मग डिबर आहे मोठणाचं बघून हे बंद गेले. आता पोहून आता आमच्या जागी लागते. अरे गड्या संजू तू रे, मी कुठे अटी गावात राहून राहिलो. मी राहतो शहरात. मा बायकोला कुठे माहीत पडून राहिलं तटीचा. कसा जेवण करून तर जाणंच आहे मला. आता मी 2 जण राहिले का तुम्ही वाचले का. थांबा तुमच्या घरी आग लावतो मी. थांबा ना मी कोण दिला हो, मी का सोडणार आहो काय. बरोबर गड्या घे बरं रघु घे बरं. चाल बघून आहे ना टीसा. चला पळा जेवण करून घेऊ झटकनी पटकनी. चला हो बा आता आपल्या जांगी लागणार आहे ते. तू मस्त शाळा भरवले का, बंदे पिटाळले अटूनले का. बंदे बायकाईला बोलवलं अटीचा. हा बरोबर इट्टलला माझी शाळा भरवली तू ना. म्हणा हात जोडा बाबा, पार्टी देतो बरोबर त्याच्या बायकाईचं पिना मारल्या बुड्यानं. आणि सारे पिटाळले अटून. पार्टीचं काम बी नाही काहीच नाही. मी काले काही करू मी संडासली गेलतो तिकडे. मला काहीच माहित नाही बा यातलं. आता त्याच्या बायका कशा काय आल्या काय आल्या तर मामनी माणशी नसतं बा पार्टी द्यायचं. मी नाही एवढा तिथं बा केलाच नसताना दारून मारून मटण फटण काय आणलं असतं मी. काही सांगू नका बुडे बा, तुम्ही जो स्पिन मारेला हे तुमचं खाऊ घालणं आलं जीवार लोक येले. तुम्हाला माहित होतं 2 किलो मटणात काही होणार नाही एवढ्या जणायचं, म्हणून तुम्ही ना बरोबर बोट फिरवलं. एक तर तुम्हाला खायला नव्हतं भेटत, त्यातलं रसा टॉ पाणी बिया लागलं असतं मग तुम्हाला. म्हणजे खायला अरे मी खातच नव्हतो ना रे बाबा. आता इथं त्याच्या सोयाबीनच्या वड्या क्विंटल हो राहा. मटण पाहिलं शेटाक बरं सोयाबीनच्या वड्या जास्त त्याच्यात. आता कसं हाय फेकून दिल्यापेक्षा बरं खाऊन घेऊ. आता ही हडवा गेली पोहून. चला बा ठेवतो मी बघून. आता काही गप्पा गोष्टी मारायला पुरत नाही. जे झालं ते झालं. खाऊन पिऊन घेऊन मग पाहून घेऊ पुढचं पाहायचं. हा माय बरं आहे बाबा. मला बायको फायको कोणीच नाही म्हणणार बोलणार. एकटा सांडे हाव. आपलं काही टेन्शन नाही बाबा. बायको असली की असं असते का मग बिंग पोहा लागते पार्ट्या सोडून इकडे तिकडे. अरे इठ्ठल्या पाहून घे, बायको असली की अशा हालात मग असं पोहा लागते. सोडून सारं नाही बा बेकार आहे हो बाबा हा ना राजा. नामदेव भाऊ आणि शिवल्या तर बिंग निघला पोह्यात बायकोला टर भेटेल एखादा. गाज वाटतं गुर्रावती. आणि तुमचा सोबती मोतीराम बुड्ढा या वयात बी बुड्ढा झाला पांडा झाला तरी भेटेल बायकोला. बाबू इठ्ठल्या माणूस बुड्ढा असो की जवान असो, बायको ते बायकोच असते. बायकोला व्याज लागते. नाही तर मग कसं सारा खेळ खाल्लास. बेकार नांद असते बायको. म्हणजे राजाले नांग्या टाकायला लागते बायको. बेकार अशी चीज आहे बायको. मग आता बुड्ढा जवान मग करजा. मग बायकोचं कीर्तन गाजा. पहिले ठेवाडीचा भोगून भूक लागली राजा. पहिलेच तर बायको घरी नव्हती माई. आकातली गाण काटे काय म्हणून तो पार्टीत आलो मी. मला माहित होतं ना ती जमीन आपलं. नाही तर मला घरी थापा लावत होत्या. घ्या लवकर घ्या जळाल कणी. बापा घे. हा ठेव रे बाबा इठ्ठल्या बघून ठेव. यायच्या पुढे चाल बापा घेऊ खाऊन दळ. हा बघून ठेवतोच मी. ते उरली सुरली दारू घ्या ना पिऊन दोघं तिघं जण. आता बुडे बा तुम्ही घ्या ना कंदील बुडे बा पिऊन. ए बाबा ते सोमरस आपण पित नसतो बाबा. थंड पाणी आपल्याला अजिबात चालत नाही. दुसऱ्याला पाहिजे आपण नाही प्यायचं. बाबा असं घोर होते घरी. बायकोला माहित पडलं बायको डुंगणं सुचवीन माही. दारू पेलो माहित पडलं घरी की बस भाकरच बंद आहे मी 8 दिवस. मग चला घ्या बघून घ्या. चला घेऊ जेवण करून. चला रपकनी. चला बा गिरी ठेले. अरे बाबा काय थंड पाणी. अरे बाबा सासऱ्यान का माझी घेऊन लावला का रे. अरे मरत का रे गड्या तू. आज काही खरं नाही गड्या. थंड गार पाणी गरम टाकतो पाहिलेले का. थंड पाणी नांग लागते. पहिले तर थंडीचे दिवस. काय मारता का मला माझी घेतं काय. हे थंड गार पाणी टाकलं ना बापा. गरम तर करून टाकते. त्या मनाला सांग होणार आता. माझ्या गट्ट्या खायला मटण पाहिजे खायला फालट्या पुलट्या. हा थंड पाण्यात मोकड्या नांग घ्यायचं. नखरे नाही करायचे. तुम्हाला माहित नव्हतं का पाहुणे बुवा. सासऱ्याला चालत नाही म्हणून अजिबात नाही आपल्या घरी चालत त्या गोष्टी. हा काम कोणतं धाम कोणतं. तुम्ही काय करता. हा पार्ट्या करता गावामध्ये. हो बाबा खरंच ना. तुम्ही निरा थंड पाणी टाकायला लावलं ना बाबा मला. तरी पाणी किती थंडी वाजत अशी. जरासं गरम पाणी आणतो ना बाबा. जरासं गरम पाणी नाही. मटण कसं खा वाटते त्याला. हा काल धुई लोक थंड्या पाण्याना.
सासरा माझ्या जीव घेते रे बाबा. आज काय खरं रे, थंड पाणी लागले का बाबा, थंड पाणी बाबा. थंड पाणी आहे, थंड मटण पाहिजे खायला. आता खाशी रे तशीच पार्टी खायची असं नाही आपल्यासाठी दणका. हा हे तरी मला बर्फ सापडला नाही, बर्फ टाकला असतं या पाण्यामध्ये आणि त्या थंड पाण्याने अंगायला लावलं असतं तुले. हा मग तुझी सोय मोडी झाली असती ना. नाही मग तुझं बापा तुला झटका नाही शिकवला, तुझं बापा रोज पार्ट्या करायला अशी. अरे बाबा रे थंड गार पाणी आहे बाबा. सासरा आली कसा यायले कसं मटण खाल्लं म्हणून सजा देऊन राहिलं, थंड पाणी लागून राहिलं. मामा सासरे बा त्या थंड पाणी रांग घ्यायला होता राजा. तुमची पोरगी विधवा विनो मरीनो मी. एवढं थंड गार पाणी राजा, थंड पाणी रांग घ्यायला होता का बाबा. ओ बाबा हो बाबा, मानवऱ्याला बाबा कमी जास्त होईल ना. हा किती थंडी वाजू राहिली आपल्यालाच तर तशी. आणि मानवरा थंडागार पाण्यानं अंग धुवून राहिला. आणि बाबा जरासं गरम पाणी देतो ना आणून बाबा. दया करा ना बाबा, एवढं का आपण निर्दयी आहो का. शेल नाही अजिबात नाही आणत. अरे गरम पाणी थारी थंड पाण्यात धुते. हा आणि लागलं फ्रीज मध्ये बर्फाचे काही ठेल असेल तर बर्फ आणून टाकते पाण्यात. हा त्याला समजलं पाहिजे ना, साधूचं घर आहे. अशी रिकामी कामं करून येते, मोठं दारून मारू हा पार्ट्यान पुरट्या काय पाहिजे. हा माझी इज्जत काय, हा काय करून राहिला जवळ. बरं सासरा बाबा काय खरं नाही रे. हा थांब तू म्हणा बाबू, थांबता आता धुतो तुम्ही थंड पाण्यानं. पण मग पुढे पाय तू कसं आहे तर मागो कुठून पाहिला मी हा केलं लोकांना पुरी सोबत त्याच्या माझा जीव घेऊन राहिला. हा हो मागो अंग धुवा लवकर, नाटकन मग करू. मोठी थंडी वाजून राहिली हे तर मी तर सकाळी बाटल्या घेतो अंगा. राजा तुम्ही एवढंसं पाणी घ्याले माझ्या पुढे करून राहिले. टाक काय ऋतू काय बाटली तुमच्या अंगावर. हा धुवा लवकर पटापटा, नाटकं नका करू. लोक पाहून राहिले आजूबाजूचे. काली नाटकं करू, थंडीच तशी वाजून राहिली ना बाबा. तुला तर म्हणलं पुंगाई करून टाकला ना निको. माहिती फिल्मच बनवली तुला. कपड्यावर अंग नको धुवून, असं नको धुवून, असंच कर तसंच कर. त्या मायला आता का गोमूत्र आणून टाकते का काय अंगावर काय माहित. सारा वासही वास ना. शेणाचा पोट यान म्हणा, साबण म्हणून लावतो आगाली हे. हो ना शुद्ध होईल ना मी. काय माणूस असेल तर असं. हा आई बापा या साधूच्या नांदी लागेल तुम्ही. माझा सासरा बघच माणूस आहे. मी MA BEd माणूस आहे का, मी का पागल आहो का. पण आता कसं आहे हा माणूस, हा माझा सासरा ऐकतच नाही ना बाबा. जाऊ दे बाबा. जाय बरं लवकर टावेल आण बरं, थंडी वाजून राहिली बरं. सुटर काढून ठेव, हाय लवकर काढून ठेव. जाय लवकर, काय त्या बाप मला मारून टाकी पुरी. सध्या काही सांग नको, त्या बाटलीतलं पुरं पाणी सरवा लागते. हा बुडायला लागली पाहिजे त्या बाटली. हा मग मी 2-4 मंत्र मारतो, गोमूत्र टाकतो याच्या अंगावर, मग ता शुद्ध होईन. हा तर माझ्या घराच्या लायकीचा होईन. हा नाही तर मग नाही, त्याला बाहेर ठेवतो मी. हात गड्या पुरा जीव घेते रे. हो माया काय खरं नाही बाबा, मरत नची त्याच्यावर रे बाबा मी. हो बाबा करा मामा लवकर शुद्धी करा बाबा. काय करणार असेल ते करा बाबा. कोणते मंत्र मारा लवकर. माझा जीव जमून राहिला थंडीनं. बाबा बस झालं ना, आता झालं ना बाबा. अंग धुतलं ना त्याईनं. आता बाटलीच खाली झाली पाहिजे असं काही आहे काय. झालं ना त्याचं अंग धुणं झालं ना बाबा. आता पटकन मी टावेल आणि ते आणतो बाबा. तुम्ही असं नका करू, त्याला उठू द्या बरं तटून लवकर. माझा तुमच्या पाया लागतो राजा. असं करू नका हो सासरे बा, असं करू नका हो बाबा. थंडी बाजू राहिली म्हणजे मरतो नाही तर मामा जीव जाईन हो. असं करू नका हो मामा. टावेल अन्न तू काय करून राहील त्या बापाचं. अन्न लवकर माझी जीव जाऊन राहिला ना बाबा. आणतो बस, आणतोच लवकर. आण भैया. मरीन फरीन लागायला थंडीनं. फालतू मला पाप लागेल लागायला. अरे बापा रे. बेजाकत केला का सासऱ्याने, बेजाकत केला बोले. हो बाबा पाठी जाणार नाही रे बाबा. मी आता कधी नाही जाणार बाबा. मुतल्या का हो थंड पाणी अंग राहिलो. किल्लक वानाचा तिकडे बाहेर जाऊ पार्ट्या करते तो, दारू पिते तो, वावराई न मरते तो. खानी जा बापही तसा, पोरगाही तसा. त्याचा पोरगाही तसा निघला भोसण्या. तोही त्याच्यावरच निवटेलाय. जरासा काही फरक नाही खानदानीले. जरासा काही डोळ्याचे खान सरी जरासा काही नाही समजत नाही माय बाई. काय करा आणि काय नाही करा. जे असले नसले ते पैसे गमावून टाका, देऊन टाका. पार्टी न खा, घरी बसा आपण. नको बोलून, शिल्लक नको बोलून. काय भेटून राहील तुला बोलून. अशी अगो बोलून राहिली तुझं. हा घेणं देणं मस्त खाऊन राहिली. बुड्याची काही खैर नाही रे. पुकाळला मा बुड्डा आता. मा बुड्डीनं झोडते मा बुड्डी आता. मा बुड्याले तसा तर मार खाते मा बुड्या. मा बुड्डीच्या हातचा. आज काही खरं रे. आज मा बुड्याचा पुरा पिशारा भाऊ. भेटते शिल्लक बोलून. मनाला शांती भेटते. माझ्या मनाला शांती. तू तर चांगली खाल्ली पिल्ली काळा वाटते रे मध्ये. तरी बोलतो मी, तरी तुले लाज नाही वाटत जराशी काही. तुला म्हणतो ना रे पार्ट्या करत नको जात जाऊ बाहेर. पार्ट्या करत नको जात जाऊ. तुझ्या पाहून तो पोरगाही तसा शिकीन ना. तोही माझ्यासोबत तोंडी लागते ना. तोही तसाच आहे भुसण्या. घरी येऊन खाणं मरणं मटण किती खातात. शिल्लक नको चालू ना. ह्या पोरा देखत मा इज्जतचा भाजीपाला न करून. खरंच ना तुला सांगतो ना अर्चे, मा मस्त खाऊ नको बरं तू. हा पोलीस तुझून 2-4 गुचके मारले मुले. मी मस्त ठणकलं ना तू बेकार होऊन जाईल. त्या पोरा देखत काय ठेवतो की नाही मा इज्जत. हा तू अशी करून राहिली त्याच्या देखत, तो माई ठेवून का काही.
काय बेसरमा, पण तुला इज्जत हाय काय? हाय काय इज्जत तुले? इज्जत करून राहिला मोठा बंदी. इज्जत तर गमावली तू ना. मोठा फिरत गावाईनं, वावराईनं फिरत, पार्ट्या करत. काय राहते रे अशी? राहते देखत म्हणते बाई, काय राहते काय? पोरग तुझेच शिकून राहिलं ना, तुझेच पाहून राहिलं ना. तू आज पार्ट्या करून राहिला, तो मोठा झाला की असाच पार्ट्याने घुसत जाईन जेवण पोराई सोबत, काही माई करत जाईन, पोरीले हे करत जाईन. तो का कमी निघते काय? तुझ्यापेक्षा 7 पट शिल्लक आहे तो. हो काय तोटे ऐकून राहिला ना, ते ऐकून राहिला ना. हा काय तू म्हणजे मला भाजीपाला लावला करणं घेणं देणं. हा पार्टी करणं का वाईट आहे का? शिल्लक चालून राहिली निकय. तू लय शिल्लक होऊन राहिली वरचे. शिल्लक आहे की नाही? मी शिल्लक आहे. चाल बरं तू घरात चाल बरं. पोरगा ऐकून राहिला. चाल मग घरात चाल. घरात सांगतो तुला काय आहे तर. आता मला काय नाही तर घरात मी नाही येत. घरात मी नाही येत, पेटीच बसतो. ते सांगलं ना घरात चाल मुकाट्यानं. घरात चाल म्हटलं ना मुकाट्यानं. ते पोरग पाहून राहिलं नाही तर या पोराच्या देखत बुचके मारीन तुला जणती ना. चाल मुकाट्यानं. अजून तुझी इज्जत कमी होईल. तुला इज्जतची परवा आहे बापा तुझ्या. हो इज्जत कमी नाही झाली पाहिजे तुझी. चाल मग लवकर घरात. खरं नाही मला शिवली. आज काही खरं नाही. मशीन पुरी गरम व्हायला हिची. थंडी करायला लागते. बरं चाल घरात चाल. काय करतो तू? चाल चाल. काही खरं नाही रे बाबा मा बुड्याचं. पुरा पिशार आहे भाऊ मा बुड्याचा. आता तेल मारते माई आता मा बुड्याले. हो आज काही खरं नाही. मा बुड्याचा भाजीपाला होते, पुरी झोडते माय आता मा बुड्याले. काय करत खरकट्या वानाच्या? काय करत म्हणताय की नाही? घे ना मग. घे काय तो नाही मला मारतं का? हो नवरावनं मी त्या नवरावनं काही लाज वाटते की नाही तुले? बेसर मानाचे मला मारतं का? कान सोडलं, कान सोडलं मारच्या. दुखते ना तू फुटे लाईट बोललेस तर. काय अजून काय झालं बाबू? आता तर सुरुवात झाली तुझी. पार्ट्या करत ना. तुला डबल पार्टीची यादच आली पाहिजे. कधी आणून खायनं किती खातात. आम्हाला भेटते खायला आणि तुला भेटते खायला. पोरगही परमगच खाते मन भरेपर्यंत. पण नाही पार्टी पाहिजे त्याला. एकटाच दाबते तो तिकडे. एकटा दाबताना मग तू थांबतो. ते मटनच काढतो आज. आता घरी जाणून खाईन. मारू नको ना, मारू नको ना. अडचे अडचे. काय खरं नाही बा मा बुड्याचं. पुरा दाबून मार झालो मग बुड्याले. हो काय खरं नाही बापा. बेकार आहे बापा. लग्न करायला पुढे बाबा. बायको अशीच असते बापा. सांग मग सांग. पार्टीला गेला तू तर पैसे किती दिले त्या पार्टीत? पैसे किती दिले सांग लवकर. किती खर्च केले? हो मी काय कर्ज करू काय? मार नको ना बाबा. आई तुकडे पैसे रे. खिडकीतून कुत्ता का तू? थांबले मी आलीस ना तुझ्या मागे. थांब ना. गरबा जमलं मा बुड्या गेला बापू. नाही तर बसले का मा बुड्यानं पूर आणलं असतं मा बुड्याले. दुपूरच पाडलं असतं. मी तर म्हणतो चड्डी पिवडी गेली असती. काय माहित मा बुड्यानं. माझी बुडी बेकार आहे भाऊ म्हणाली. काही जनाची ना मनाची लाज वाटते तुम्हाला जराची? काही लाज वाटते? पार्ट्या पुरट्याने फिरून राहिले तुम्ही. हे शोभते का तुम्हाला? तुमची पोच काय? तुम्ही करून काय राहिले? 4 माणसं आपल्या घरी येतात तुम्हाला विचारासाठी, सल्ला घेतात तुमचा. तुम्ही भांडणं मोडता बापा. हे असे कारनामे करता तुम्ही. मटण आणि दारू याच्यात गेले तुम्ही. ते तू अशी माझं नाणून राहिली जशी काय. म्या कोणती बाई धरली बाबा. बाई नाचवली वावरात. काय बाबा तशी काय बोलून काय राहिली? आता सडेल पार्टी होती ना माय होते. आता त्यानं काय झालं? एवढा तमाशा लावला तुन करणं तर. बाबा मस्त खान लावलं बाजून. आज पार्टी करून राहिले तुम्ही वावराई ना. काल बाई आणसान बाबा तुम्ही घरी. मग काय शांतीला सुट्टी मा. शांती तू का पागल झाली का? त्याच्या डोक्यात किडे पडले का? मी म्हणतो काय बाबा काय तू धरून बसली? हे कोण आग लावली? हे कोण आता भामट्या खाली जातो? सांग बरं म्हणतो. कोण सांगितलं तुले? मी किती शिरवा तुले माहित आहे ना. दुधानं धुईला माणूस. बट्टा जरा साखणी आपल्याला. पण तू काय बापा मावर शब्द करून राहिली. अशी तशी बोलून राहिली. दुधानं धुयेलाय तुम्ही. म्हणून तर तुम्ही पार्टी करायला गेले ना. तर ती पाहिले नाही का आम्ही ना दारूचे बंफर किती होते तर. भांडणं मोडताना तुम्ही गावातले भांडणं मोडताना. तेच लोक तुम्हाला म्हणतील काल चालून की बापा तो नामदेव बापा तर हे करते दारू पिते तो आणि तो काय भांडणं मोडीन बापा. असे तुमची इज्जत कमी होईल ना. इज्जत. आम्हाला तुमच्या इज्जतची पडेल. पण तुम्ही शांती सारं जग दारू पिते बाबा. मी काय नवरी जाव काय? सांग ना तू. तू काय भांडण्याचं करून राहील? मी आता कोणाचंच काही मुळत नाही. मी मा पाहतो. फक्त आता कसं मा मस्त खाऊ नको बा. म्हणले तर आज राहिलं तुला सांगतो. तू आले घरी आले टंग 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 सुरू आहे वा.
त्रास होईल नाही तर काय तर बापा दारूचा एक पॅकच मारेल अशील मग काय अंदरून सगळी बापा जडजड होत अशील ना असं खोलत अशील ना खून तुमचा मग कसं होऊन राहिलं तुम्हाला आता शांती मी खाले दारू पिऊन मारू पिऊ बाबा तुझ्या मायची शपथ घेऊन सांगतो त्या मरेल माझी शपथ घेतो मी म्या दारू नाही पिली हातही नाही लावला ना सरदार मा मरेल मायची जर शपथ घेतली तुम्ही ना तर तुमच्याच बुडाबुडीची शपथ घ्या तुम्ही माया काले मुर्दे उकरून काढून राहिले तुम्ही देणं जास्तीचा माणूस शिल्लक होत चालला आता आपण चांगला चांगला आहे माणूस बाबा आपला आपण चांगला चांगला करता चांगलाच वाया चालला बाबा खोटही बोलायला लागला माझ्यासोबत माणूस म्हणे बस आलोच मी चक्कर मारून हा होता चक्कर मटनचा दारूचा बापा चक्रातच पाडलं मलेच शांता डार्लिंग तू कशी काय बरं गरम होतं वा हा काय तर पार्टी केल्या काय होऊन राहिला मी तुला रोखतो काय तू पार्टी कर ना काय म्हणजे काय विषय असते का वावरात जंगलात राहा लागते चार चौघ मिसळून राहा लागते हा कसं असते ना जंगलचा पसारा तुला माहित नाही कसा असते ना बरं बायाने पार्टी करा का मग हा ना आम्ही खातो ना आता मटन दारू मच्छी सगळंच मग दारू बी बरं त्याच्यात बाया बायाचा आता आम्ही एक ग्रुप बनवतो आणि पार्ट्या करत जाऊ आता मग तुम्ही बरं बोलले त्याच्यात की मग सांगतो मग काय आहे तर शांता तू विषय म्हणून टाक पार्टी जाय वर जाय मला भूक लागली वाकडा घे पण बेसन मान आता काय खाता ते जाय मटणाचं त्यानंच गेला आता काय करू आता बेसनच खायला येईल त्यावर शांता एक भाकर बेसन करो काचं बेसन काचं काही स्वयंपाक नाही करत मी करा करता ना आता नंतर हा नाही तर झपा उपाशी काही घेणदेण नाही मले पार्टी पाहिजे पार्टी बरं काहीच नको करू मग शेण पाणी करून येऊ दे बापा ढोरायचं काही पायतो गितो ना आता चारा पाणी करायला लागेल ना चालो गप्पा मुकाडा ना घरात कोणतं शेण पाणी कोणतं चारा पाणी केलं माहित आहे कोणती शाळा आहे तुमची तर बाहेर शेण पाण्याच्या नावाने गेलं की बस तिकडे मग येतच काही खाऊन नाही तर डबल जातोच ते ती मटण खायले मटणाची तर लय लालची आहे बाबा उचल्या तुम्ही मटण खायसाठी तर काही करता पहिलं पण नाही आठवून नाही उपाशी मारी नाही घरी बेसन हे करत नाही म्हणते नाकडे करून चालेल एखादं दुकान पाहून पटकन खाऊन पिऊन घेऊन चालले जाऊ धरतो या माणसाची आता चांगला उपटतोच घरात बाबा काय फन करत चालते हो तू काले आलती तडसा तोड घालेल तू पार्टीचं नाटी मागेलं मटत खायचं राहिलं तू येच लागलं कीर्तन माग काय आता काय शांतपणा करत चालती तू सांग लवकर काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे मी का तुला का पोरग सर्व वाटलो काय अर्जा उपर झालो ना आता बसणार गौऱ्या गेल्या माय तरी तुझी दादागिरी चालूच आहे ठसन काले पार्टी गिल्टी करा लागते माय म्हणणं आहे मुळले गिळले तुम्ही तर मग तुमची हागमत मी करू काय काही गरज आहे का पार्टीने जायची आपल्या घरीच खाणं काय पाहिजे तुम्हाला तर काय पाहिजे पेतात नाही आपल्याला कसं त्या डॅनी बुड्या बरोबर आणि त्या लोकांनी बरोबर जोर येते ना कोणा म्हटलं बाबू भाजी करायला चाला तर बाबा चाललेच हे संटे दोघं जण उठले की सुटले चालले खायला भेटते ना तू तुझ्या शांतपणा मला पाजत नव्हता तुला सांगतो मी माणूस की सांगून राहिलो चार चौघ यायचं नाही तोंड घालायचं नाही तुला 100 की सांगेल आहे मी घरी आल्यावर काय तर आपण पाहू अटीसा येऊन मला प्रेमान सांगितलं असतं काय बा पार्टी करायला लागते या वयामध्ये पडले झडले पाय मुडला तर हागमूत करायला लागेल असं होईल दुःख होईल तुम्हाला त्रास होईल असं प्रेमान सांगणं तर ती येऊन त्याच्या घरी करते 4 चौघ नाही म्हणजे या वयात माझा कचरा करून राहिली तू काही लाज वाटते हो तुले काही लाज वाटते तुले लाजंगीच काढू नका सांगू राहिली मी माया मस्तक सटकते मग तुम्हाला पहिले सांगेल ना जायचं नाही म्हणून कोणत्या पार्टी गिल्टी घरीच करा काय आहे तर पण तुम्ही ऐकता काय किती खेप सांगलं मी तुम्हाला पण जास्त शिल्लक झाली तुला काय सांगेल मी ना घराच्या आत जे काही गोष्ट असेल ते सांगायची रस्त्यावर सांगायची नाही वावरात कशी आली तू 4 चौघ मला म्हटलं कसं तू ना मी का बाबू का लहान दूध पेताव का मी मला सांगून राहिली शांतपणा शिकून राहिली तर माझी जिंदगी गेली दारू प्यायचं मटण खायत तू शिकून राहिली का मला तू शिकून राहिली का काय म्हणणं आहे तुमचं तुम्हाला दारू प्यायची आहे मटण खायचं आहे काय जा पार्टी जा तुम्ही रोजच्या पार्ट्या करत जा मी काहीच म्हणत नाही फक्त कसं घरी म्हणायचं नाही मला भाकर कर की काही आता मी माझी एकटीची भाकर करत जाईन खात जाईन तुम्ही बाहेर खात जा बस माणूस आहे जास्त आपण चांगलं सांगा तर माणसा बापा उलटच घेते अंगावर निरा पण दिल्ली करून राहिली का तोंड फोडून तुझे सांगून राहिलो मी तुले तू आवाजात राहा अवकाशीत राहा तुझे सांगून राहिलो डंगरे माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही तुला माहित आहे मी कसा होतो मग कंबरच्या खालीच लाथा मारतो आपण विचार नसतो करत ना सांगून राहिलो शिल्लक बोलायचंच नाही अजिबात मी बोलणं चालणार तुला वावरात ना कचरा गेला 4 चौघीत कचरा गेला डंगऱ्यान डिंगरे काय लाज वाटते हो तुले नवरावनं लाज वाटते तुला
तू काय मला काय दुसऱ्यासारखा लुलुपुचू समजली का आंडू पांडू? हा सगळे कोण मरते दमतं ऐकणार नाही बायकोचं. हा तुया काय 2 4 5 खायलाच काय मी काय तुला दाबे लाव शिकून राहील मला छानपणात हा शिल्लक वाहनाचे. मी माया भेजा खाऊ नका सांगू राहिली मी. मुकाट्यानं ऐका तुम्ही. मुकाट्यानं घरात व्हा. तुम्ही पेल असाल नक्कीच म्हणून हे एवढे चबर चबर करणं लावलं तुम्ही ना. नाही तर काय एवढे बोलता का तुम्ही मापुढे? मापुढे तर तुमचं हुकीचू नाही चालत. पण तुम्ही ना कसं तिकडे अगोदरच पेली ना म्हणून इकडे माझ्यासोबत बोलून राहिले तुम्ही. दाखवा लागते कडे एकम मिळत माणसाची पाड खायची घरात नीन पाजो लेका येले मग समजतील काय आहे कसा बुडा आहे तर मायाची लय खरकुटी माजली हे लस कल्ला करून राहिली साधी. पोटात लात मारली बाबा. बापा रे कसं करू रे बाबा. श्वास नाही घेता एवढाला. नव कोलाटी कुकडे करून राहिली नवऱ्याला 4 जवळ बोलतं तुला काय मी काय आंडू भांडू वाटलो का असा वाटलो का मी काय कपाल खुशाळा हे काय तुझी 2 4 5 खायला बायको भाजरी सयाची 400 बोल मग अपमान करते ती. थांबणू तू आता तर फक्त तुझ्या पोटात लात मारली खंबळल्यात आता मला राहिल्या ढोंगणार ते. हो नाही ना बाबा काही नाही बोलत ना मी. मला एवढं मारता का बाबा? मारू नका ना. मी काही नाही बोलत बाबा तुम्हाला. 4 चौघात नाही घरातही नाही कुठेच नाही बोलत ना. फक्त मला मारू नका. बाबा डुकू राहिले ना पोटातच मारली तुम्ही. माहायची भाद्र्या वाहनाची शिल्लक चालते ते. हा तू याचं काय काम होतं वावरामध्ये? माझी मस्त पार्टी चालू होती ना. मस्त मटण खायला भेटत होतं मला. आता काय खाऊ वळ्या घरी की करोडा? माहायची पहिलेच तर मटण खुरी येते घरी. तुझे तर 17-60 दिवस राखू असतात. मला खाऊ नाही देत घरी. बाहेर खात होतं ती असे रंग करतं तर टिऊन अशी तशी करतं. मारू नका ना मारू नका ना बाबा. नाही ना तुम्ही जटी असाल तटी जा बाबा. मी काही म्हणत नाही तुम्हाला. फक्त मला मारू नका. शिल्लक चालेल सांगून राहिलो. मग कसं बजेट बसून तू हा